भाजपकडून राज्यसभा खासदारांना लोकसभेकरता उतरवण्याचा प्लॅन, तर भाजपकडून काही ज्येष्ठ मंत्र्यांची तिकीटं कापली जाण्याची शक्यता। ठाकरे गटाकडून संजोग वाघेरेंची मावळ लोकसभेच्या संघटकपदी नियुक्ती। 30 डिसेंबरला संजोग वाघेरेंनी ठाकरे गटात केला होता पक्षप्रवेश। ठाण्यात लोकसभेकरता भाजप शिवसेनेत चुरस, मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात भाजपचा जाहीरनामा, 6 मतदारसंघाकरता स्वतंत्र जाहीरनाम्याची घोषणा। विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंच्या मुलाचा आज विवाह सोहळ्याला उद्धव ठाकरेंसह दिग्गज नेते राहणार उपस्थित। निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीची आज महत्त्वाची बैठक, घटक पक्षांना देखील बैठकीचं निमंत्रण। प्रकाश आंबेडकरांना मवियात घेणार, शिर्डीतल्या शिबिरात शरद पवार यांचं वक्तव्य। गिरगावमधल्या आदित्य ठाकरेंच्या सभेला पोलिसांची अखेर परवानगी, अरविंद सावंत यांच्यासाठी आदित्य ठाकरे मैदानात। नाना पटोलेंना लोकसभा लढवण्याच्या आदेशाची राज्यात चर्चा, पण लोकसभा निवडणूक लढवण्याविषयी आदेश नाही, नाना पटोले यांची माहिती। मवियाचं जागा वाटप पुढच्या आठवड्यात होण्याची शक्यता, राज्यातील नेत्यांकडून अपेक्षित जागांचा आकडा हायकमांडला सादर। लोकसभेकरता इच्छुकांनी 10 जानेवारीपर्यंत नावं पाठवा, काँग्रेसच्या बैठकीनंतर जिल्हाध्यक्षांना दिल्या सूचना। रायबरेलीतून सोनिया गांधी यांनी निवडणूक न लढता तेलंगणामधून निवडणुकीच्या रिंगणात उतरावं, काँग्रेसच्या गोटात चर्चा। रायगडमध्ये आज शासन आपल्या दारी, कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री सुद्धा राहणार उपस्थित। अमरावतीतल्या संपकरी अंगणवाडी सेविकांना काणे दाखवा नोटिसा, तात्काळ कामावर हजर राहण्याचे अंगणवाडी सेविकांना आदेश। मागासवर्ग आयोगानं 7 दिवसांच्या आत मराठा सर्वेक्षणाचं काम पूर्ण करावं, राज्य सरकारचे मागासवर्ग आयोगाला निर्देश। 80-85 वय असणाऱ्यांनी आता आशीर्वाद देण्याचं काम करावं, अजित पवार यांचं नाव न घेता शरद पवार यांना सल्ला। खासदार भावना गवळींच्या अडचणीत वाढ, भावना गवळींना आयकर विभागानं 19 कोटी रुपयांचा हिशोब देण्याची बजावली आहे नोटीस। रायगडमध्ये ठाकरे गटाचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात, शासन आपल्या दारी कार्यक्रमाआधी कार्यकर्त्यांवर कारवाई। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महाराष्ट्र दौऱ्याला आजपासून सुरुवात, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रायगड आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये। उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे दौऱ्यावर, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विविध कामांची अजित पवार यांच्याकडून पाहणी। मोनोरेलचं महामुंबई मेट्रोमध्ये विलिनीकरण, MMIDAचा महत्त्वपूर्ण निर्णय। 5 ते 40 वर्ष जुनी प्रकरणं 2024 अखेरपर्यंत निकाली काढा, उच्च न्यायालयाच्या सर्व न्यायालयांना सूचना। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।